लोहगडावरील केतन अग्रवाल हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी आज संपते आणि त्यामुळे आज दुपारी 2:30 वाजता दोघांनाही वडगाव न्यायालयात हजर करण्यात येईल। सियाच्या वतीने ॲडव्होकेट विपुल दुशिंग तर चेतनच्या वतीने ॲडव्होकेट राम शहाणे न्यायालयात बाजू मांडतील। पुणे ग्रामीण पोलीस तपासासाठी आणखी वेळ मिळावा म्हणून दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी करतील, तर दुसरीकडे आरोपींचे वकील न्यायालयीन कोठडी मिळावी अशी मागणी करण्याची शक्यता आहे। याच सुनावणीमध्ये पोलिसांकडून आरोपींच्या पॉलिग्राफी टेस्टसाठी परवानगी मागितली जाण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। दरम्यान 5 दिवसांची रिमांड कशासाठी घेण्यात आली होती आणि या तपासात नेमके कोणते धागेदोगे हाती लागलेले आहेत आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर पुण्याच्या लुल्लानगर येथील कॅफेत कट रचण्यात आला होता, तिथे सियाला नेऊन तपास करण्यात आलाय। तर लुल्लानगर येथील टेकडीवर हत्येचा सराव कसा झाला हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी सियाला घेऊन घटनास्थळाची आणि या सराव स्थळाची पाहणी केली आहे। तर फॉरेन्सिक लॅबमध्ये दोघांसह कामगार नीरज कुमारच्या पाठवलेल्या मोबाईलमधील डेटाही रिकव्हर करण्यात आलाय। पुण्यानंतर सिया आणि चेतन कुणाला भेटले का, कुणाशी संवाद साधला का, त्यांच्याकडे हत्या आणि कटाबाबत काही सांगितलं का याची चौकशी करण्यात आली आहे। सियानंतर चेतन सोबत क्राईम सीन रिक्रिएशन करण्यात आले। चेतनचे गेट अनालिसिस करून सबळ पुरावा मिळवण्यात आलाय। तर हत्ये दिवशी लोहगडावर सिया आणि चेतननं कोणाशी संवाद साधला का याचाही तपास करण्यात आलाय। सिया आणि चेतननं नेमका कोणता संवाद साधला याचीही चौकशी करण्यात आली आहे। 31 मे, 4 जून आणि 14 जूनला हत्या करण्याचा प्रयत्न होता का याची घटनास्थळी जाऊन चौकशी करण्यात आली आहे। तर खालापूर टोलनाक्यावरील फूड मॉलवर जाऊन केतनचा पासपोर्ट शोधण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे। काही नवे साक्षीदार समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे। त्यांची आणि आरोपींची समोरासमोर बसून चौकशी करण्यात आली आहे। हत्येपूर्वी लोहगड किल्ल्याची सिया आणि चेतननं किती वेळा रेकी केली, या कटासाठी किती वेळा ते भेटले याची चौकशी करण्यात आली आहे। सिया आणि चेतनच्या कटात आणखी कोणी सहभागी आहे का याचीही चौकशी पोलिसांनी केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।